वधवरनं इन्स्पायर होऊन केलेला सिनेमा, गॉडफादरवरनं इन्स्पायर झालेले साधारण एक 32,500 सिनेमे आहेत. अगदी ॲनिमल पर्यंत. हो. त्याला का विचारत नाही तुम्ही गॉडफादरवर इन्स्पायर झाले? नाही ना. रिमेक नाही, अडॅप्टेशन, ह्याच्यातला जो फरक आहे तो तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळला पाहिजे. माझी इमेज देव माणसाची इमेज नाहीये. जे मिळाले रोल ते अर्धे सलमानमुळे मिळाले आणि एक तर संजय गुप्तामुळे मिळाला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. देवमाणूस हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि जितकी हा चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, मला माहिती आहे तितकेच तुम्ही देखील उत्सुक आहात. तर या निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस सर, महेश सर आणि रेणुका मॅम माझ्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. कसे आहात? मस्त. छान, ठीक आहे, दाढी. मजा. म्हणजे मला आधी सगळ्यात आधी हे विचारायचं की सर, ह्या चित्रपटाचा म्हणजे विषयच खूप वेगळा वाटतो, रहस्यपट वाटतो हा चित्रपट. सुचली कशी ही कथा आणि कसा हा प्रवास एकंदरीत सुरू झालेला? बापरे, हा खूप कठीण आणि लांब प्रश्न आहे. पण मी थोडा वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर असं देईन की सुचली कशी हा एक भाग असतो आणि त्याच्यात खूप गोष्टी ॲड होत असतात. पण तो शेवटी जो बनतो ना, तिथपर्यंत गेल्यानंतर त्या चित्रपटाची खरी गंमत येते. त्यामुळे आता ट्रेलरमध्ये जे तुम्ही बघितलं आहे ते आम्हाला शेवटी जे दाखवायचं होतं त्याचा बेस्ट पार्ट आम्ही तुमच्याबरोबर आत्ता शेअर केला आहे. आणि आता फिल्म जेव्हा रिलीज होईल त्याच्यात तुम्हाला पूर्ण ते बघता येईल. त्यामुळे त्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत. हो, पण असं म्हटलं जातं किंवा कमेंट्स येतात की वधचा रिमेक असेल हा चित्रपट, किंवा तुम्ही त्या चित्रपटाकडून प्रेरित झाला असेल, तर अशा प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं? Yes, बिलकुल, नक्कीच. कुठला तरी एक पिक्चर सांगतो ओरिजिनल आहे, मी तुला सांगतो कशावर प्रेरित झालं हो, काय. प्रेरित तर असतात. इच अँड एव्हरी स्टोरी हॅज अ बॅक स्टोरी किंवा कुठेतरी झालेलं आहे ते. हो, त्यामुळे दिस इज काय इररॅशनल आहे हा प्रश्न. वधवरनं इन्स्पायर होऊन केलेला सिनेमा, गॉडफादरवरनं इन्स्पायर झालेले साधारण एक 32,500 सिनेमे आहेत. अगदी ॲनिमल पर्यंत. हो. त्याला का विचारत नाही तुम्ही गॉडफादरवर इन्स्पायर झाले? नाही ना. तसं की देर आर काही घटना त्या होत असतात आयुष्यात. हो. तर ते बघून कधी इन्स्पायर होणं ह्याच्यात काही, आता का कोणी वध नावाचा एक सिनेमा असताना तसंच्या तसं सिनेमा करेल मराठीत? नाही करणार. मग त्याच्यात काहीतरी गेलं असेल ना, त्याच्यात इन्स्पायर होऊन त्याच्यात काहीतरी हे होऊन तो सिनेमा पूर्ण रंगच ऍक्च्युली बदललेला आहे त्याचा. येस. आणि एक इथे मी ऍड करीन, रिमेक नाही, अडॅप्टेशन, ह्याच्यातला जो फरक आहे तो तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळला पाहिजे. Yes. की अडॅप्टेशन मध्ये मूळ गोष्ट घेऊन त्याच्यावर आपण आपले रंग भरतो, हो. आपली एक गोष्ट तयार करतो आणि खरोखर तो सिनेमा नवीन होतो. येस. आणि रिमेक मध्ये आपण तो वेगळा फक्त भाषेमध्ये तो मांडतो. येस. हा जो फरक आहे हा प्रेक्षकांना सुद्धा कळला पाहिजे. हो. पण या चित्रपटाची जी कास्ट आहे ना, म्हणजे 40 वर्षाची ती मैत्री, मला आधीच ते जाणून घ्यायचं की 40 वर्षाची मैत्री नेमकी आहे कशी आतापर्यंत, कशी रंगते, कशी अजून पण बहरते ती? आमची बहरतच नाही. आम्ही मित्र मैत्रीण होतो, वर्षानुवर्ष भेटत नाही. भेटलो की कनेक्ट होतो, जसे रोज भेटतो. एक्झॅक्टली. त्यामुळे खूप पूर्वीची आहे मैत्री. त्यामुळे त्याच्यामध्ये जो एक कम्फर्ट लेवल असतो ना, तो आपण नवीन जर मित्रमैत्रिणी झालो तर त्याच्यामध्ये तेवढा नाहीये. त्याला खूप वेळ लागतो डेव्हलप व्हायला. हो. तर आणि मी असंही म्हणेन की आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीचे आहोत, त्यामुळे सुद्धा एक कम्फर्ट लेवल आपसुकच असतं. त्यामुळे असं काही इंटरॅक्शन आणि काही फोन करते मी रोज आणि गप्पा मारते वगैरे असं काही नाहीये. पण तरीही ओळख खूप चांगली आहे आणि ती आता डेफिनेटली एकत्र काम केल्यानंतर म्हणजे खूपच मजा आली. पण सर, ट्रेलर बघितला, नरसिंहाचा वध दाखवलाय, त्याच्या आधीचे महेश सर आम्हाला वेगळे दिसतात आणि नरसिंहाच्या वध नंतर थोडीशी अशी हलकीशी ग्रे शेड वाटते. तर ही द्विरूपी अशी भूमिका साकारणं थोडं चॅलेंजिंग असेल. थोडंसं काय सांगणार या भूमिकेबद्दल नेमकं? भूमिका करायची ठरल्यानंतर मग तुम्ही थोडी त्याच्यात मेहनत करताच ना. हो. तुमचं एक काय म्हणतात त्याचं प्रिपरेशन असतं. मग त्याच्यात तो डिरेक्टरला काय अभिप्रेत आहे ते असतं आणि मग कोस्टार बरोबर की कसं बी रिॲक्ट. तर तसं ते ह्या ह्याच्यात खूप सोपं गेलं कारण डिरेक्टरचं क्लॅरिटी होती. रेणुकावर बी कनेक्टेड, लाईक आम्ही काहीच कुठला सीन सुरू झाला की तो इट बिकेम सो नॅचरल. त्यामुळे प्रिपरेशन फार करावं लागलं ना. मला फक्त एक प्रिपरेशन होतं की माझी इमेज देव माणसाची इमेज नाही आहे, तर ती तोडून एक देव माणसाची इमेजमध्ये जायला जो काय तो. पण देर वॉज सो मेनी पीपल टू हेल्प मी. आणि फक्त क्रेडिट माझं जात नाही, मला वाटतं तिकडे अगदी मेकअपमॅनपासून डिरेक्टरपासून सगळ्यांचं क्रेडिट येते.
टू प्रेझेंट मी ॲज अ देव माणूस. येस, पण जेव्हा विचारणा झाली तेव्हा पहिला थॉट काय होता की ही भूमिका आपण साकारावी असं? हा डिरेक्टर वेडा आहे का, मला का विचारतोय. ऍक्च्युली म्हटलं एवढा चांगला रोल आहे, देर आर किती ऍक्टर्स आहेत तिथे जो रोल अप्रतिम करतील, आणि हा वेडा आहे का, आणि मला आनंद झाला की तो वेडा आहे. पण असं सेम तुम्हाला विचारेल, जे स्मिता हास्य घेऊन सगळ्यांना भुरळ घालता ते स्मिता हास्य आम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं सुरुवातीला. सो ही भूमिका कशा पद्धतीने वेगळी आहे आणि ही निवडण्याच्या मागे काय थॉट होता? नाही, निवडण्यामागे एक तर थॉट आधी तेजस आधी होता, थॉट नंतर झाला. तेजसनी मला बकेट लिस्टच्याच वेळेला म्हटलं होतं की ताई नेक्स्ट सिनेमा जेव्हा चांगला असं काहीतरी माझ्या समोर येईल कॅरेक्टर, तेव्हा मी तुला नक्कीच विचारेन. आणि तो मला त्यांनी ते आठवण करून दिली आणि म्हटलं की मी तुला ऐकवणार आहे, तू नाही म्हणायचं नाहीस, असं त्यांनी मला सांगितलं, तू नाही म्हणायचं नाहीस. त्यामुळे आणि मी म्हटलं मी का म्हणू नाही. मी ऐकली आणि मला इतकं आवडलं ते, म्हणजे स्क्रीन प्ले त्याचा खूप चांगला आहे, गोष्ट खूप छान आहे आणि माझी व्यक्तिरेखा पण खूपच सुंदर आहे. त्या त्यामुळे स्मित हास्याच्या मागे अजून एक वेगळं द्विरूपी आहे ते. अच्छा, असं, गूढ हा, हास्य ते तुम्हाला पण सिनेमात exactly. दिसेल. म्हणजे इनफॅक्ट ह्या सीन मध्ये तू हसलेस असं तेजस हो, म्हणतो मी या म्हटलंय actually चित्रपटात. त्याच्यामध्ये. ऍक्च्युली पण खूप छान भूमिका आहे ती. Yes. खरंच पण पैठणी विणणारी, पैठणी आणि हो. स्त्रीचं एक वेगळंच नातं असतं. कनेक्शनच आहे ते. सो ते शिकणं हो. कसं प्रोसेस होती ती? पण मी असं म्हणणार नाही की मी शिकले, मी त्या शॉर्ट पुरती जे करायचं होतं ते मी केलं. कठीण असतं शिकले ते. हे शक्यच नाही मी म्हणणं, कारण त्याच्यामध्ये आयुष्य जातं आणि मग हो. तुम्ही लीलया करू शकता. आणि तो वारसा तुम्हाला मिळाला तर तुम्ही लहानपणापासून ते बघत आलायत आणि मदत करत आलायत आणि मग तुम्ही आपसूक शिकता. तर तसा प्रकार माझा अजिबातच नव्हता. तर ह्यांनी पण खूप अगदी कल्पकतेने ते शॉर्ट्स दाखवलेत आणि त्याचा हातमागाचा उपयोग पण केला आहे आपल्या चित्रपटात. आणि त्याच्यामध्ये जेवढं असं म्हणजे मला जे सोपं जाईल करायला आणि जे वाटेल की मी कसदार एक पैठणी विणणारी आहे, तेवढंच त्यांनी म्हणजे मला वाचवलंय त्यांनी त्या पण बाबतीत. तिकडनं पैठणी तर घेऊन आला एखादी? नाही म्हणजे पैठणी विकत घ्यायला मी नेहमीच तयार असते. कधीही. पण सर, कास्टिंग बद्दल काय सांगाल की कशी प्रोसेस झाली? महेश सर आता जसे म्हणाले तसे की ही भूमिका त्यांना विचारल्यावर त्यांना आनंद झाला. सो तुमच्या मनात पहिलेच ते कॅरेक्टर्स होते की हा ही भूमिका हेच महेश सरच करणार, ही भूमिका रेणुका मॅमच करणार, असं होतं? महेश दादाला मी 2007 पासून ओळखतो, पण आम्ही क्रिकेट खेळायचो एकत्र. आणि मी अगदी नवीन आलेलो एक दिग्गज माणूस, त्याच्याबरोबर आपण वेळ घालवतोय, तर मला तिकडे एक वेगळा महेश दादा भेटलाय. इतके वर्षात काम करायची संधी नाही मिळाली, तर ही जेव्हा संधी मिळाली तर मला असं वाटलं की हां, इमेज नाही आहे, हे पण आमचं चर्चा झालीच होती. पण म्हटलं मग एका ॲक्टरला काय अजून चॅलेंज असू शकतं की जी इमेज आपली नाही आहे ती भूमिका आपल्याला करायला समजा मिळाली तर आपण काय एक्स्ट्रा करू शकतो. आणि अभिनयाचं काही मला प्रॉब्लेमच नव्हता, म्हणजे ते करणं त्याच्यात हो. काही वादच नव्हता. आणि लकीली त्याला पण ती गोष्ट आवडली, त्यामुळे ते अगदी छान जुळून आलं. रेणुकाताईबद्दल जसं मी म्हटलं की मला ती परिपूर्ण भूमिका वाटते, की ती सहचारिणी आहे, ती बरोबर आहे आणि त्या दोघांचे ते सोबती आहेत एकमेकांचे. तर ते एकमेकांना पुरून पण उरले पाहिजे एका अर्थाने आणि पूरक पण असले पाहिजे. तर त्यासाठी मला दुसरं नाव आलंच नाही, म्हणजे एकदम सिम्पल होतं ते कास्टिंग. अगदीच. म्हणजे आम्ही ट्रेलर बघतो ना तर ते असं पुरेपूर ते न्याय देणारे वाटतात. पण महेश सर, जसं तुम्ही ट्रेलरमध्ये म्हणालात की मला वॉन्टेडमध्ये या भूमिकेसाठी विचारलं, दुसरीकडे दुसऱ्या भूमिकेसाठी विचारलं किंवा ते चोराच्या भूमिकेसाठी, अशी भूमिका मिळत नव्हती. कुठेतरी मराठी कलाकार असल्यावर अशा भूमिका करणं एक आपलं असतं ना की आपल्याला अशी भूमिका, कुठेतरी ती खंत मनात आहे? नाही का, मला नाही आहे, कारण मग खंत असेल तर मी डिरेक्टर होतो, मी स्वतःच करायला पाहिजे केली होती. वाय डू आय ब्लेम समवन एल्स? माझ्या हातात होतं ना अस्त्र, मी लिहायची की स्वतःसाठी, कोणी थांबवलं तुम्हाला? पण नाही, मी ना ॲक्टरवर फार कॉन्सन्ट्रेट केलंच नव्हतं. म्हणजे मी एकदा ठरवलं ना की डिरेक्शन, तर मी जे मिळाले रोल ते अर्धे सलमानमुळे मिळाले आणि एक तर संजय गुप्तामुळे मिळाला. तर ते पण आय वॉज नेवर ॲक्टर. पण आत्ता असं वाटायला मग मी केलं की मी स्वतःसाठी लिहिलं की रोल जुनं फर्निचर. तर ते त्यामुळे मला खंत नाही. बरं, केलेले सगळे नट सगळेच चांगले, म्हणजे मला
मी त्या वयाचा नाही आहे, पण मला ज्यावेळेला मी हेराफेरी बघतो तर मला वाटतं काय जबरदस्त काम केलं परेशनी. तर मला खंत का वाटावी, त्याने एक्सलंट काम केलं. म्हणजे मी जे रोल म्हणतो मला आवडतात ते, दे हॅव डन अ ग्रेट जॉब. त्यामुळे पण आता मला- जसं तुम्ही म्हणाले, देव माणसाला बॉलिवूड करणंही खूप जास्त सपोर्ट येतोय, की ते छान वाटतं की तिकडचेही मित्रमैत्रिणी आपल्याला सपोर्ट करतात यासाठी. नाही, खूपच छान आहे. म्हणजे कारण ट्रेलर असं बघून लोकांना आकर्षक वाटतो तो आणि इंटरेस्ट जागा होतो आणि त्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे ते शेअर केले आहेत ट्रेलर. त्यामुळे ती खूप छान छान गोष्ट आहे. येस. पण सर 4 दिग्दर्शक एकत्र असताना किती सोपं काम होतं की तारांबळही वाढते, असं काही होतं? हा प्रश्न ना एक दुसऱ्यांनी मला विचारला त्या दिवशी. मी त्यांना म्हटलं की मी 2 दिवस सुट्टीवर गेलो, तर त्यांना ते खरं वाटलं. त्यांनी तसा व्हिडिओ बनवला. हो? अरे मग मी त्यांना सांगितलं मी तो जोक केला होता म्हणून. हो. तर त्यामुळे असं काही नाही, हे सगळे होते, पण हे फक्त तिकडे सजेशन देण्यासाठी होते, बाकी मीच दिग्दर्शक होतो. हो ऍब्सोल्युटली. हो. ऐकायचं नाही. खरं आणि आहे. मी त्याला म्हटलं हा शॉट घेऊ नको, राहणार नाही, मी आणि घेणार. आमचं भांडण पण झालंय त्याच्यामध्ये. मग पण आणि ते मला आवडला नाही ऐकलं त्याचं कामासाठी. हे असतं ना. येस. पण खूप छान वाटतंय. पण या चित्रपटाची गाणी खूप छान आहेत. सर, तुम्ही जसं वारीचा तो अनुभव घेतला, तो प्रत्येकाला वाटतं आयुष्यात आपण एकदा तरी तो वारीचा अनुभव हो. घ्यावा. कसा होता तो अनुभव? फॅन्टॅस्टिक. मी आता पुढच्या वेळेला ती मोठी करणार आहे, वा. 100% करणार आहे. Yes. आणि मी सांगितलं इट्स अ व्हेरी हम्बलिंग एक्सपिरियन्स पांडुरंग हरी. येस. बट ट्रेलरच्या लॉन्चच्या वेळेस जसं राणा सरांचं नाव घेतलं कुलाब देताना, सो कसा बॉन्ड आहे तुमचा आणि त्यांचा? वी आर फ्रेंड. म्हणजे आय डोंट नो, म्हणजे कधीपासून. आणि तसं काही आणि- आपण जेव्हा मित्र असतो ना हम्म. तेव्हा आपण जेंडरलेस Yes. असतो हो. खरं तर. हो. त्यामुळे ते तसं काही एलिमेंटच नाहीये हो. त्याच्यामध्ये. पण एक शेवटचं विचारते, प्रत्येक कलाकृतीच्या एक आठवणी असतात, तर या कलाकृतीपासून तुम्ही काय आठवणी घेऊन जाणार आहात? मी काय आठवणी. तुझी वारी हो, किंवा- वारी वारी हा, माझ्या कायम म्हणत राहील. माझा हातमागाचं आणि ते एक मला घमेलं म्हणत राहील. आणि घमेला आणि शेकोटी. शेकोटी ती हा हा. मी म्हटलं गमेल. घमेलं त्यात लावलेले शॉर्ट मध्ये गमेल होतं, मी असं विचार करत होतो. नाही, ते पिक्चर मध्ये नव्हतं, पण त्यांनी आम्हाला वाचवलं. रात्री शूटिंग करत असताना टेम्परेचर 1 डिग्री आणि 2 डिग्री असं होतं. अरे, की कमी टेम्परेचर मध्ये बाकी सगळे कानटोपी आणि काय काय घालून होते हो. आमच्या समोर. आणि यांना कॅरेक्टरमुळे आणि- घालता येत नव्हतं ते सगळं. आणि ते घमेलं काय लक्षात राहील. पण मॅम, ज्या गृहिणींसोबत तुम्ही तिकडे काम केलं, त्यांचे अनुभव ऐकल्यावर कसं वाटलं? आणि Actually त्यांच्यासोबत ते तिकडे ना लकीली असं त्यांचं नव्हतं की अरे कोणी कलाकार आले आहेत आणि हे ते किती साधारणपणे तुम्ही कसं आहात? चांगलं चाललंय काम, एवढेच असायचं. आणि ते इतकं सुंदर इंटरॅक्शन आहे की ते आपले काम करू देत होते आम्हाला शांतीने, अगदी चांगल्या वातावरणात झालं. कुठेही असं इंटरफिअरन्स नाही. ज्यांना फोटो हवे होते ते फोटो काढायचे. पण खरंच खूपच छान असं छान गाव होतं ते. वा. पण तिन्ही दिग्दर्शकांना एक विचारेल की आत्ता असं म्हटलं जातं ना की मराठी चित्रपटामध्ये क्वालिटी आली आहे, पण क्वालिटी चांगली येते, क्वांटिटी त्याच्याहून जास्त येते, पण तेवढी क्वालिटी येत नाही, असे खूप कमेंट्स असतात की विषय आणा, चांगले आणा हे. तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघाल आणि त्यावर तुमचं काय मत असेल? माझं म्हणणं आहे की विषय आणा म्हणायची गरज नाही मराठी सिनेमा, मराठी सिनेमेत विषय आणणे, हो. मराठी आणि मल्याळम. दुसरी गोष्ट, क्वालिटी आणायला पैसे लागतात. ते पैसे कधी येतील? जेव्हा तुम्ही भरभरून सिनेमा बघायला याल. भरभरून पैसे आम्हाला मिळेल का मी भरभरून खर्च करू आणि क्वालिटी आणू. येस. त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहोत आता पैसे भरभरून टाकून सिनेमा करायचा. आणि तेवढीच इच्छा आहे की आमचा पिक्चर आवडला तर अगदी जसे हिंदी सिनेमाला गर्दी करतात त्याच्या तिपटीने गर्दी करा. येस, हम्म. नक्कीच. एक्झॅक्टली. हो. पण ड्रीम प्रोजेक्ट्स काय असतील? माझा ड्रीम प्रोजेक्ट अजून ठरवलेलं नाही मला. आपला जो 30% कुठला ड्रीम प्रोजेक्ट. नाही जो कुठला प्रोजेक्ट आपण सध्या काम करत असतो तो ड्रीमच असतो. कारण ही म्हणजे आमच्या व्यवसायाची एक खासियत आहे की जे लोकांचं स्वप्न आहे ते आम्ही जगतोय ऍक्च्युली. त्यामुळे ती किती मोठी गोष्ट आहे की जे आपल्याला आवडतं तेच आपण करतोय, म्हणजे ते ड्रीमच आहे ना, येस. ड्रीम कम ट्रू. हो. पण सर,
एवढे छान छान सिनेमे दिल्यावर एक ड्रीम प्रोजेक्ट आता हा असा करायचा आहे तो कोणता? पण ते ड्रीम संपल्यानंतर मग पुन्हा पुढचं येतच, त्यामुळे त्याला एखाद्याला असं म्हणणं की हेच माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे ते थोडंसं योग्य नाही राहणार. स्वप्न पूर्ती कधीच होत हा, नाही. पूर्ती होऊ पण नाही, नाहीतर होऊ मग नाही. आपल्याला बंद ज्यावेळेला करून ड्रीम तरी- प्रोजेक्ट झाला तेव्हा लास्ट हा, प्रोजेक्ट संपला. हा. येस, नक्की असे खूप सारे तुमचे ड्रीम प्रोजेक्ट येऊ आणि आम्ही ते आवर्जून बघू. Thank you. सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल जातो? पिक्चर बघा 25 तारखेला प्लीज. हा, please, आणि चित्रपट थिएटर मध्ये गृहात. बघा. हा, थिएटर मध्ये बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.